मत्ताईची चकोडली खबर 11वा अध्याय. येसू आपणाचे 12 जण शिष्यानले आज्ञा देऊन झाल्यावर त्यांचे चारंपा बोध करवले आणि प्रचार करवले थेतनो निघून गेला. क्रिस्तू करवचे कार्यांचे बारेत बाप्तिजम देवोचा योहन बंदीखाने ऐकून येसू तर पूसवले आपणाच्या शिष्यानंतर धाडला. येवचा वाला तू सोयीस की नाही तो आम्ही अनेकेकासाठी वाट देख ना की म्हणून त्यांनी ते आता पूसले. येसू त्यांले असा जवाब सांगला, तुम्ही जाऊन ऐकल्याचे बारेत आणि देखल्याचे बारेत योहनले सांगा. गुडगेवाले देखाव शकतायत, लंगडेवाले चालाव शकतायत, खोडदुखवाले सुदृढ होतायत, चेवडेवाले ऐकाव शकतायत, मेलेले वाले उठतायत आणि गरिबांले भगवंताची चकोडली खबर प्रचार करायचा पडताय. आणि माझे बारेत अनमान होय नसला वाला धन्य होय म्हणून योहनले सांगा. त्याने निघून जाऊत राहतानी येसू बाप्तिजम देवाचे योहनचे बारेत माणसांच्या गुबडेनले असा सांगाव सुरू केला. तुम्ही काहता देखाव पैठणात गेल्या, वाऱ्यानं हलवचे गोतात देखाव गेल्या की नाही तो तुम्ही काय देखाव गेल्या? भारीतले कपडे लयले माणसात की हदे का भारीतले कपडे लयले वाले राजमहालां पर राहतात की नाही तो तुम्ही काय देखाव गेल्या? प्रवक्ता तर देखाव गेल्या की हो पणी प्रवक्तातून काही मोठा होय म्हणून मी तुम्हाला सांगतो. हे देख माझे दूत आता तुझे अंधी धाडतो, थो तुझे पुढा तुझे रस्ते तर तयार करते म्हणून याचे बारेत वचनिंप लिहून आहे. बाय जन्म देले वालेंपनो बाप्तिजम देवाचा योहन दोन काही मोठं नाही जन्मलं म्हणून मी तुम्हाला कटकने सांगतो. तरीपणी स्वर्गाचे राजवाडे पा सगळ्यांदून कमीपणा राहोचा वाला योहन दोन काही मोठा होये. बाप्तिजम देवाचे योहनचे दिवसांपण सुरू करून आतापर्यंत स्वर्गाचे राजवाडेता जुलूम जबरीना धरावचा पडताय. जुलूम जबरी करवचे वाले तिथं कब्जा करतायत. योहनचा जन्म होतवरी प्रवक्ताना समधी प्रवचन करूत आले. मोसे लिहिलेली खानून काही प्रवचन करूत राहिली. हे घटनेत अंगीकार करवले तुम्हाला पसंत राहिले ना येवोचा प्रवक्ता झालेले येलिया हो सोये. ऐकतो मनाचा वाला ऐकून दे. हे पेढीवाल्यांता काचे बरोबर करावं म्हणले ना लहान लेकरा बदरवाड्यांप बसून बोंबलूत त्यांचे दोस्तांले असं सांगतेत, तुमच्यासाठी पाऊल वाजलूपणी तुम्ही नाही नाचल्या, मरावचं गाणं गायलूपणी तुम्ही नाही लढल्या. का म्हणले ना बाप्तिजम देवाचा योहन खाये नसला पिये नसला आला, त्यासाठी हो भूत धरलेला वाला होय म्हणून त्यानी म्हणतायत. माणसाचा लेख खाऊत पिऊत आला म्हणून अदेक हो खादोडा आणि पिदोडा आणि टॅक्स वसूल करावचे वालेनले आणि पापिनांले दोस्त होय म्हणून त्यानी माता म्हणताय ते. तरीपणी ज्ञान ते केलेले कामांकून ज्ञान म्हणून तसे करावचं पडते. मग कोणते कोणते चारपा येसू कितीकजूक चमत्कारचे काम केलंयो ते चार वाले मन नाही बदलले, त्यासाठी तो चाहता हे रकमेला डटवो सुरू केला. अय्यो कोरेजिना आणि बेसैद चारंपले माणसाना मी तुमचे मदत केलेले चमत्कार कामा तूरू आणि सीदन मनोचे चारंप करणं म्हणले ना ते चारंपले माणसा अंदीस गोंगड गुंडून आपणावर लाकड शिपून मन बदलले असते. तशवे करवचे रोजी तुमच्या शिक्षातून काही तूरू आणि सीदन चारांचे माणसांची शिक्षा सोसवेजोग राहते म्हणून मी तुम्हाला सांगतो. कपेर्नहूम चारपले माणसांना तुम्ही हाबरीत का मोठपण करता की तुम्ही पातळीत का कमीपण होता. मी तुंप केलेले चमत्कारचे कामा सोदन मनाचे चार करावचं पडणं मला ना ते चार आजपर्यंत टिकून राहिला असता. दशव्या करावचे रोजी तुमच्या शिक्षेतून काही सोदम चार वाल्यांची शिक्षा सोसवेजोगची राहते म्हणून तुम्हाला सांगतो. हे वक्तीपा येसू काय सांगलं म्हणले ना हाबरीले आणि भुईले प्रभू झालेले हे बा ज्ञानवालेनले आणि हुशारीने रहोचे वालेनले हे घटनेंत लपवून ताने लेकरांले दाखवलंस म्हणून तुझी स्तुती करतो म्हणून म्हणला. हो बा तसं करावचा तुझे नजरेले चकोट सोये. हे समजा माझ्या बापाकडूनच माले हवाली करून हाये. फक्त बापूस लेखत ओळखतेपणी कोणीच ओळखू नाही सके आणि फक्त लेखूसपणी बापा तर कोणीच नाही ओळखू सके. पणी लेख कोणता निवडतोयो त्यांलेच बाप दिसते. मेहनतीना वजन धुरोचे समजे माणसांना तुम्ही माचपा या, मी तुम्हाला आरामी देतो. मी नाजूकपणाना आणि कमीपणाना राहोचा वाला हवो, त्यासाठी तुमच्यावर माझा जीव उचलून माचपा येऊन शिका, तवा तुमचे जीवनले आरामी भेटते. का म्हणले ना माझा जीव हलका
आणि माझा ओझा वजन नसला आहे.